दिदा भाई कुठं चालली ग मला सोडून दिदू? अहो ताईकडे चालली. अगं ये दोन मला सोडून मग आता मला कर मला का दिदू बाळा ग करमतंय. खायला घेऊन चालली वय छोटू डॉनला. माझी छोटू डॉनला आणि ओम दादाला. दूध आहे. आणि ह्याची शायनिंग काय चालली बॅगीत? ह्याची काय नाटकं काय कमी होत नाही. जिमला जातोय डाएट सोड म्हणलं तर सोड नाही बघा. डाएट सोड म्हणलं तर सोड नाही. ह्याचा चेहरा कसा झालाय, ह्याचं शरीर कसं झालंय तुम्ही जरा सांगा बरं का कमेंट करून. माझं तर काय ऐकणं आहे, साहेबांचं पण काय ऐकणं आहे मेंदू आलाय. बघा बघा बरं का. आणि आवर्जून सांगा आता चेहरा चांगला तुमचं म्हणणं काय काय येतं, ही कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे जरा डोळं उघड त्याला. तर आमचं दिदू बाळा अशी तयारी करून निघायला लागलंय. असं निवांत. पण मला आमचं दिदू कपडे सुद्धा बदलू देईल नाही त्याला. पण मला अजिबात करमणार नाही बरं का दिदू बाळा. बहिड्या गेला तर तू असती माझ्यापाशी. तुम्ही दोघंही चाललाव. आणि कशी इकडं धावपळ आहे बघा. साहेबांची धारा काढायची दोळणं काय बोलत नाही तर साहेबले रागाला जातात बरं का. तिकडे बोलले कारण म्हशी धारा देत नाही ते हल्ल्यावर. आणि हो पहिल्यापेक्षा माझा चेहरा कसा दिसायला तुम्ही सांग. तुम्ही कमेंट करून सांगा की पहिला चेहऱ्यावर त्याची तेजगी होती का आत्ता होती, म्हणजे त्याला कळ. आता सोडा पाहिजे पण तब्येत पण नाही आली. आता सोडायचं. आटोप्यात आली आता सोड म्हणलं तर काय ऐक नाही बघा. साहेब तर लय काकुलते आलेत त्याला सोड म्हणून. तुम्ही सांगा कमेंट करून बरं का. मी तुम्हाला ह्याच्यासाठी विचारायला लागली आमचं ऐक नाही ती. तर आमचं दिदू बाळ निघालंय आता छोटू डॉनकर. जावा आणि लवकर यावर का मला करमत नाही.